असं थोबाड पडले बघा याचं. खूप हसायला येतं ना तुला? खूप हसायला येतं ना? हो येतंय. हस 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 हस. सुजाता, आता तुला मी कोर्टातच दाखवेन. काय काय दाखवणार आहेस? दाखवायचं ते दाखव. एक मिनिट. कोर्टात बोलायला काही संधी मिळाली नाही, आता बोलतोयस. एक मिनिट ही काय भाषा आहे? तुम्ही माझ्या आशिलाशी या भाषेत बोलू शकत नाही. दाखवतो म्हणजे काय? दाखवतो एक्सक्यूज मी नम्रताजी, तुम्ही पण माझ्या अशी असं बोलू शकत नाही. जे तुम्हाला बोलायचं ते डायरेक्ट मायाशी बोला. एक मिनिट बोला मायाशी. एक मिनिट मंदारजी, वा, खूप महिने तुम्हाला विचारेन म्हणतोय, असं का बोलता तुम्ही? माझा चेहरा वकील असा काय? तुमची भाषा तरी तुम्हाला वकिलासारखी वाटते? काय मग काय झालं? हम्म, टेक्निकला मी शुद्ध बोलत होतो, हम्म. ते ऐकून सर बेशुद्ध पळे. मग मी सरांना विचारलं, सर मी काय करू? सर मला बोलले नेहमीच कर. आता काय करू मी? बरं, काय करू शकतो मला सांगा तुम्ही. मी ठीक आहे, मला चालणार आहे. एक मिनिट. हा जो जोर लावताय ना तुम्ही आता, हा जो आवाज लावताय ना, तो मगाशी लावायला पाहिजे होता भांडणांमध्ये, कळलं ना? बरं. तुम्ही मला चॅलेंज देऊ नका. मुळात माझा ना रेकॉर्ड आहे. माझ्या अपोजिशन मध्ये जो लढतो ना, तो येताना कारने येतो, जाताना सायकलने घरी जातो. घ्या. हा सुनील रस्त्यावर आला पाहिजे. तुम्ही काळजी ए, करू नका. सुजाता, काळजी करू अरे, नका. सुनील. वागवा. एक जसं मिनिट. काय मी येणारच आहे रस्त्यावर. आलो रस्त्यावर तरी चालेल, पण तुझ्यासोबत त्या घरात राहणार नाही. मला पण काही हौस नाही तुझ्यासोबत त्या घरात राहायला. बंद घरात. जा. एक मिनिट. ही भाषा नाही. मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलंय. तुमच्या आशिलाला समजावून सांगा तुम्ही. तुम्ही पण तुमच्या आशिया समजावून सांगा हो, मी कुठल्या भाषा सांगते. बोलायचं ते. मी सांगते समजावून. मुळात तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्याला एकदा का तो ह्यांचा व्हिडिओ सापडला ना, की मग केस सॉल्व्ह होऊन जाईल. कुठला व्हिडिओ? मी बघितलाय तुमचा व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या बायको समोर 30 वेळा 30 वेळा? हा, मग तो व्हिडिओ नसणार. ओ ऐकाल, ऐकतच नाही ते माणूस हा. बोला ना, तुम्ही बोला. तुमच्या बायको समोर 30 वेळा शिंकलात. आणि मला वाटतं हा मुद्दा पुरेसा आहे आपल्याला डिवोर्ससाठी. एक मिनिट 30 वेळा शिंकलो म्हणून मला डिवोर्स मिळू शकतो? हो, हा मुद्दा मी कोर्टात मांडू शकते आणि केस जिंकू शकते. हो. खरं तर पुरेस आहे. मग आपण पण घोरण्याचा व्हिडिओ दाखवूया ना. काय प्रॉब्लेम नाही, दाखवाया का? ढेकणारा पण निधनास होईल. एवढ्या जोरात तुम्ही घोता, या माणसाने कसा तुमच्यावर संसार करायचा मला सांगा. खरं आहे, आमच्या घरात इतके ढेकून आहेत ना, पण हिला कधीच चावत नाहीत. हिच्या घोरण्यामुळे सगळे माझ्या अंगाखाली येतात आश्रयाला, म्हणून आज मी असा आहे. एक मिनिट. तुम्ही त्यांना नावं ठेवू नका. हे कसा चेहरा आहे तुला? स्वतःला आरशात बघा जरा. नुसतं फुसफुस करता हा, आणि जेवताना पण मचमच आवाज करता, तोही माझ्या आशिलाला सहन होत नाही. आणि हे मुद्दे पुरेसे डिवोर्स होण्यासाठी, त्यामुळे मी ही केस जिंकणार म्हणजे हे जिंकणार. काय पुरावे आहेत का? हे हे काय पुरावे आहेत का? आणि पुरावा कसा पाहिजे? भक्कम पाहिजे. भक्कम पुरावा आहे. काय? एक मिनिट. मला त्याच्या बाळामामाला बोलूया. बाळामामाला कशाला मध्ये घ्यायचं? बरोबर सांगेल हा माणूस कोण आहे ते, काय आहे ते. नाही, काय मुद्दा काय मला माहिती नाही. हा मुद्दा हा नव्याने 7वी पर्यंत अंथरूण ओलं करायचा हा माणूस. काय पिपी सर, 7वी पर्यंत तुम्ही अंतू ओळे कायचात, मी 7वी घसा ओवा कायचो. काय बोलतोय? तसं नाही. पहिली तुमच्या वकिलाला जरा भाषा शिकवा. काय मांडवकर ते? मांडवकर, काय बोलताय तुम्ही? तसं आहे, पहिली दुसरी ठीक आहे, 7वी म्हणजे लयच उशी होतो. अहो, मी लहान होतो आणि मुळात हा कोर्टात मांडण्याचा मुद्दा आहे का की 7वी पर्यंत आमचा असेल अंथरूण ओलं करायचा? नाहीये हा मुद्दा. एक मिनिट. आहे, ऑफकोर्स हा मुद्दा आहे, आणि हा मुद्दा मी मांडणार. कारण तुम्ही माझ्या आशिलाला म्हणजे तुमच्या बायकोला अंधारात ठेवलंय. तुम्ही ही हिस्ट्री तिच्यापासून लपून ठेवली. आणि आम्हाला सुद्धा अंधारात ठेवलंय. काय अंधारात ठेवलं? आमच्यापासून सुद्धा इतिहास लपवला गेलाय. काय? कोणता इतिहास? सांग ना, तुझ्या आत्याने मला जे सांगितलं ते सांग. काय? शाळेत असताना दुसरीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये ही भूत बनली होती आणि हिला बघून शाळेत चेंगराचेंगरी झाली. 7 मुलं एकमेकांना आदळून हाफ मर्डर झालाय. सांग. काही रचू नका. जन्मतः खुनी आहे ही, जन्मतः खुनी. लहान होते तेव्हा. तू लहान होतीस तेव्हाच खूप मोठी होतीस. तुझ्या आत्याने सगळं सांगितलंय मला. मला जरा माझ्या आशिलासोबत बोलायचं. एक मिनिट. ऐका काय बोलतायत ते ऐका. एक मिनिट. हे मुद्दे ना खरं तर पुरेसे नाहीयेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्यांना काही करू दे, तुम्हाला डिवोर्सच पाहिजे ना. हा, मला डिवोर्स हवाय. तुम्ही एक सोपं काम करा, मला फीस द्या. हा, तुम्हाला तुमच्या फीस देतो ना. ह्या सेशनच्या तुमच्या ह्या हे घ्या 10,000 रुपये पाठवले. मॅडम तुमचे 25,000 पाठवले. थँक्यू सो मच. ठीक, मला लवकरात लवकर डिवोर्स हवाय. मला ही आत्ताच्या आत्ता डिवोर्स हवाय. मला आजचीच तारीख द्या. आजची तारीख पाहिजे. एक काम करतो, तुम्हाला पुढच्या 4 महिन्याची तारीख देतो. 4 महिन्यानंतरची का? माझं थोडं प्रायव्हेट काम आहे. काय प्रायव्हेट काम? कसं आहे, माझं लग्न आहे.
काय शी तुमचं काय आहे? माझं लग्न आहे. ही कुठली सेरेमनी सुरू झाली आहे भारतात? नाही नाही तुम्ही लग्न आहे? लग्न आहे. हा, हा, अभिनंदन अभिनंदन. ऍक्च्युली मला पण चालेल, म्हणजे ह्यांना जर 4 महिन्यानंतरची तारीख हवी तर मलाही 4 महिन्यानंतरची चालेल. एक मिनिट त्यांचं लग्न आहे तुमचं काय प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली माझं पण लग्न आहे. असं कसं? तुम्ही तुमच्या पार्टनर्सला सांगा ना, ह्या केसचं काहीतरी सोक्ष मोक्ष लागू द्या आणि मग नंतर माझं मांडवकरांसोबतच लग्न आहे. माझं नमुदी सोबत लग्न आहे. अरे जिला नमूदी म्हणतोस तिच्यावर लग्न कर बरं. प्रेमाने नमुडी. अच्छा, हा. तुम्ही प्लीज चिडवू नका. नाही मी चिडवत नाही, मला खरंच वाटलं नमूदीवर लग्न. एक मिनिट मला मंडू आवडतो. आता तो कमी मंडू, तू जास्त मंडू वाटतेस. हे काय? मला पण नमुदी आवडते. ए, पेटशील ओ पुढे या. Sorry. एक मिनिट, तुम्ही दोघं कसं काय लग्न करताय? असं का म्हणजे? अरे तुम्ही आमचे वकील आहात ना. अरे अरे काय आहे? वकील आहे म्हणून लग्न नाही करायचं? त्याच्या आधी आम्ही माणूस आहो की नाही? आहो की नाही? हा? मग आम्ही लग्न करू शकत नाही? नाही करू करू शकता, शकता. पण तुमचं जुळलं कधी? अ, तुमचे केस सॉल्व्ह करता करता आमची डिवोर्सची केस सॉल्व्ह करता करता तुमचं लग्न जुळलं. हो, म्हणजे तुमच्या केस संदर्भात आम्ही एकमेकांना भेटायला लागलो आणि तिथेच आमचे सूर जुळले. हा. अरे पण हे असे असे म्हणजे तुम्हाला सांगतो मी, यांना जेव्हा पहिल्यांदा बोलताना बघितलं ना, फास्ट 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 काय बोलत होते गेहो मी गेहो. काय करताय काय? हे काय करताय काय? मला नाही सहन झालं. मी अशी पहिल्यांदा कुठे मुलगी बघितली आहे असं फाट 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 बोलताना. मी त्यांच्या प्रेमात पडलो हो. तसाच मी ताबडतोब त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज केला की तुम्ही खूप उत्तम बोलता. मी पण मग त्यांना व्हॉट्सअपवर रिप्लाय केला. मी त्यांना म्हणाले की तुम्ही जेव्हा बोलता ना, तुमचं बोलणं ऐकून माझी पण बोबडी वळाली. मी त्यांच्या बोलण्याच्या प्रेमात पडले त्याच्यामुळे. आणि मग आम्ही आमचे ॲग्रीमेंट फॉर्मॅट शेअर करायला लागलो. आणि ते फॉर्मॅट शेअर करता करता आम्ही आमच्या फिलिंग कधी शेअर करायला लागलो आम्हाला कळलंच नाही. तसेच आम्ही एकमेकांसोबत आमचे क्लाइंट पण शेअर करायला लागलो. हा, म्हणजे बॉन्ड पेपर शेअर करता करता आमच्या दोघांचा बॉन्ड करत. ओ नॉर्मल काय होतंय तुम्हाला? काय करताय तुम्ही? काय मावा खाऊन प्रेम केलाय? हे काय आहे मध्येच? प्लीज तुम्ही असं बोलू नका प्लीज. अरे तुम्ही असं बोलू नका, तुम्ही वकील आहात. ओ, आणि हे किती महिने सुरू आहे? 7-8 महिने सुरू आहे. अरे म्हणजे आपली केस सुरू असल्यापासून. हो हो. 8 महिने आमच्या पैशांवर तुमचं प्रेम फुलवतंय? पण एक मिनिट, कळलंच नाही ना तुम्हाला आमचं प्रेम प्रकरण चालू आहे? कळू दिलं का? कारण कसं आहे, आम्ही आमचं प्रोफेशनल लाईफ आणि आमचं पर्सनल लाईफ आम्ही एकमेकांच्या कामाच्या आडच आणून दिलं नाही. मुळात तुम्हाला कळतंय का, तुम्ही आमची केस लढवली पाहिजे. तुम्ही प्रेम प्रकरण काय लढवताय? हा? आम्ही नाही असं दाखवलं. बोला ना तुम्ही. हा तसं मला सांगा, तुम्हाला कोर्टात दिसतं का की आम्ही आमचे प्रेम प्रकरण आहे ते दिसतं तुम्हाला? अरे कोर्टात तुमचं प्रेम प्रकरण दिसायला तुम्ही कोर्टात गेला होतात का? कोर्टाच्या बाहेरच इथे कॅन्टीनवर वच भांडता आणि नंतर मग आम्हाला बोलता थांबा आम्ही आलो. आज जाता, तारीख घेता, आमच्याकडनं फी घेता आणि परत घरी जाता. त्या जजला माहिती तरी आहे का की आमची केस चालू आहे? जाऊ दे ना, तुम्हाला काय दिवसच पाहिजे ना. दिवस होण्याशी मतलब आहे ना, मग टेन्शन कशाला घेताय तुम्ही? हेच होत नाहीये ना. होणार. तुम्हाला सांगतो, एक काम करा, मला ऍडव्हान्स मध्ये ना पुढच्या सुनावणीचे पैसे द्या. मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये पैसे का द्यायचे? मला मधुचंद्रासाठी स्थळ आरक्षित करायचं आहे. म्हणजे काय करायचंय? हनीमूनचं बुकिंग, नीट हनीमूनचं प्री बुकिंग करायचंय आम्हाला. आमच्या पैशाने तुम्हाला हनीमूनचं. हा, म्हणजे तुम्ही आता फीस देणार ना, कारण आम्ही तुमची केस लढतोय ना. अजून एक तुम्हाला रिक्वेस्ट करायची होती. काय? माझ्या नमोदीला यंत्र सामुग्रीच्या सहाय्याने अधो समुद्रात विहार करायचा आहे. म्हणजे स्कुबा डायव्हिंग. अरे मग आम्ही काय करायचं काही त्याच्यासाठी? नाही, मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं, तुम्ही जेव्हा आमच्या लग्नाला याल ना, तर आहेर म्हणून आम्हाला स्कुबा डायव्हिंग स्पॉन्सर करा. अरे आम्ही तुमचे वकील आहोत ना, तर तुम्ही आमच्यासाठी एवढं करूच शकता ना. नाही, पण आम्हाला नाही करायचं नाही हे. करायचं? आम्ही कसं देणार? नाही देणार. तू बघतीयस का सुजाता? सुनील, तुला वेळ लागला का? तुझ्यामुळे ही वेळ आली आपल्यावर. माझ्यामुळे काय वेळ आलीये? सतत आपला फॅन बंद, फॅन चालू, ह्याच्यातच आपली रात्र गेली सगळी. पण तू नीट वागला असं, जरा ऍडजस्टमेंट केली असं, आपण इथे आलो असतो का? तू
तू पण थोडीशी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे होती तुला आपल्या पैशांवर यांनी प्रेम खोलवले, संसार हे करतात. मला कसं होते मला सायनसचा त्रास आहे, म्हणून मी पंखा बंद करतो. मला गरम होते, मी घामाघूम होते जरा. अजून नसतं केलंस तर मला असं उभं राहावं लागेल. एवढं नको ना करत जाऊस. आपण थोडस ऍडजस्ट करूया ना. तू पण थोडंसं ऍडजस्ट कर ना. मी काय ऍडजस्ट करायला. आपण एक काम करू, आपण आपले वकील बदलू. वकील नको बदलूया, त्यापेक्षा आपण ऍडजस्टमेंट करूया ना, आपले विचार बदलूया. मला चालेल, मी तयार आहे तुझ्या बरोबर राहायला. मी पण राहीन तुझ्यासोबत. आय आपलं पण त्यांच्यासारखंच होतंय, आपण जाऊया. ऐका कॅन्सल, आम्हाला डिवोर्स नकोय. अरे तुम्ही ना ऐत खाऊ आहात, मला माहितीये. तुम्ही आमच्याकडनं पैसे काढाल आणि तुमच्या लग्नाचा खर्च पूर्ण कराल. आम्हाला ही केस कोर्टात न्यायचीच नाही असं नका करू, आमचं तसं लग्न नाही. कसं होणार अरे तुम्ही? मी काय बोलतो, दिवस घेऊन तर बघा, मजा येईल. मजा येईल, मजा येईल. मजा येईल. आपण नाही घ्यायचा सुजाता, आपण डिवोर्स घ्यायचा नाही. यापुढे आपण सुखाने संसार करायचा. हो. हे घे, हा हात तुझ्यासाठीच असा ठेवलाय. ऐका ऐका ना 2 मिनिटं ऐका तर नाही कमी करू आपण.